तुम्हाला माहितीये का, इथे एका राक्षसाचा वध झालेला आहे. कुठल्या? हिरण्यकश्यपू. त्या युगामध्ये हिरण्यकश्यपू नावाचा राक्षसाचा वध ना आकाशात ना पाताळात आणि ना पृथ्वीवर, ना घरात ना घराच्या बाहेर. इथे हिरण्यकश्यपू म्हणजे त्याला आहे ना सगळीकडे हिरण्य दिसायचं. आपल्या वास्तूमध्ये काय असावं, आपल्या वास्तूमध्ये नक्की काय असलं पाहिजे? खूप धन का उपटतं. आपल्या वास्तूमध्ये जी सगळी माणसं आहेत ना त्यांना आपलं हृदय समजलं पाहिजे. एकमेकांचं नितांत प्रेम एकमेकांवरती असलं पाहिजे. खरी श्रीमंती काय? माणसांचं माणसांवरती असलेलं प्रेम. प्रेम ही घराची श्रीमंती आहे. त्याच्यात नुसती खूप माणसं आहेत पण कुणाशी कुणाची जमत नाही, पटत नाही, समजत नाही, अंतःकरण हृदय समजत नाही. अशी वास्तू काय काम? इथं या वास्तूमध्ये याला काय म्हणतात माहितीये का? याला मर्यादा म्हणतात. ही मर्यादा आहे घराची. जशी की लक्ष्मण रेषा आखली. त्यांनी सांगितलं होतं की या रेषेच्या बाहेर बाई जाऊ नको. सीता मातेंना सांगितलं इथून बाहेर जाऊ. त्या रेषेत एवढी ताकद, जर तो राक्षस आत आला असता तर येऊच शकत नाही. तसं इथं तुमच्या प्रार्थना काम करतात. तुम्ही रोज प्रार्थना केली पाहिजे. इथं रोज एवढ्याची पूजा केली पाहिजे. माझ्या वास्तूमध्ये सदैव उत्तम गोष्टी याव्या. जे वाईट आहे त्याची थांबवण्याची ताकद या मर्यादामध्ये. याला उंबरठा म्हणतात. म्हणून इथं रोज तुम्ही पूजा करून आपल्या वास्तूमध्ये उत्तम गोष्टी याव्यात ही प्रार्थना केली पाहिजे. प्रत्येक सवाशिणीचं कर्तव्य आहे आपल्या वास्तूच्या उंबऱ्याची रोज पूजा केली पाहिजे.